ही पहा, खूप कम्फर्टेबल आणि एकदम झिरो कॉस्टमध्ये बनलेली अशी ही फीडिंग पिलो आहे. हॅलो एव्हरीवन. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण आज फीडिंग पिलो कशी बनवायची, त्याची स्टिचिंग, त्याचं मेजरमेंट हे सर्व या व्हिडिओमध्ये आपण आज पाहूयात. फीडिंग पिलो बनवण्यासाठी आपल्याला असं एक कापड घ्यायचंय, जे मी असं फोल्ड करून ठेवलेलं आहे. इथे मी उशीचं कव्हर वापरलेलं आहे. तुम्ही कुठल्याही प्रकारचं तुमच्याकडे जे अवेलेबल असं कापड आहे ते तुम्ही वापरू शकता. याची जी उंची आहे ती आहे 20 इंच. तर 20 इंचाचं आपण इथे मार्क करून घेऊयात. आणि याची जी विड्थ आहे ती मी इथे 12 इंचापर्यंत घेतलेली आहे. तसं दोन ठिकाणी मी मार्क करते 12-12 इंचाचं. तुम्ही स्ट्रेट लाईन सुद्धा इथे ओढू शकता. आता वरच्या बाजूने 6 इंचावरती आपण इथे मार्क करणार आहोत. आणि 6 इंचाच्या मार्क पासून खाली आपण इथे 11.5 वरती एक मार्क करतोय. त्याचबरोबर इथे मध्ये देखील आपण 6.5 वरती मार्क करतोय. असे हे 3 डॉट्स आपण इथे मार्क केलेले आहेत. जो मधला 6.5 इंचावरचा जो मार्क आहे त्याच्यामधून आपल्याला एक 12 इंचावरती असे एक मार्क करून घ्यायचे. खाली आपण इथे 20 इंचावरती आडवी लाईन ओढून घेत आहोत. आणि या लाईन पासून वरती 1.5 इंचावरती असे एक मार्क करतोय. आणि इथेही आपण एक स्ट्रेट लाईन ओढून घ्यायची आहे. आता ही जी वरची 1.5 इंचावरती जी आपण लाईन ओढलेली आहे, या लाईन वरती आता मेजरमेंट्स टाकून घेऊयात. एक 3.5 इंचावरती मार्क करायचंय आणि दुसरं इथे मी 9 इंचावरती मार्क केलंय. तुम्हाला जर इथला पोर्शन थोडासा ब्रॉड हवा असेल तर 9च्या ऐवजी तुम्ही 10, 11 किंवा सेम 12 वरती केलं तरीही चालेल. इथे मी 9 इंचावरती मार्क करतेय. आता हे वरचे जे पॉइंट्स आहेत हे आपल्याला जॉईन करायचे. 6 इंच, 12 इंच आणि 9 इंच हे तिन्ही पॉइंट्स आपण इथे जॉईन करून असं फ्री हँड आपण इथे सर्कल काढून घेत आहोत. आपण जे 11.5 इंचावरती मार्क केलं होतं त्या मार्क पासून खाली 3.5 इंचावरती आपण एक मार्क करून घेतोय. आणि त्या 3.5 इंचापासून आडव्या लाईनीला 4.5 इंचावरती मार्क करतोय. आणि असा आता आपल्याला हा सर्कल ड्रॉ करायचा आहे. 11.5 इंचापासून 4.5 इंच आणि खाली 3.5 इंच. तर असा आपण हा सर्कल ड्रॉ करतोय. तर आता हे जे दोन्ही पॉइंट्स आहेत तर हे आपण असे राऊंड शेप याला एक देतोय. हे पहा, अशा पद्धतीने हा राऊंड शेप यायला हवा. आणि आता आपण याची कटिंग करून घेऊयात. आता ही फोल्ड असलेली बाजू आपण असं ओपन करून घेतोय. हे पहा, अशा पद्धतीचा शेप येईल. तर आता सेम आपण असाच पीस आणखीन एक तयार करणार आहोत. हे पहा, हे 2 पीस मी इथे रेडी केलेले. तर आता जो वरचा पीस आहे हा मी असा उलटा ठेवतीये इथे एकावर एक. आणि आता आपल्याला याची स्टिचिंग करायची आहे. तर आपण एका साइडनी याला आपण झिप बसवणार आहोत. कारण याच्यामध्ये जे आपण फील करणार आहोत तर ते व्यवस्थित फील करता यावं. मध्ये आधी आपल्याला कधी जर ओपन करायचं असेल तर ते देखील करणं इझी जाईल. म्हणून आपण इथे याला एक चेन बसवणार आहोत.
तर चैन कशी बसवायची, तर त्यासाठी इथे अशा पद्धतीची मी एक मोठी चैन वापरतीये, जी साधारणतः एक 10 इंचापर्यंत लांब आहे. तर कुठल्याही एका बाजूला आपण ही चेन बसवू शकतो. तर इथे मी ही चेन बसवणार आहे. तर या बाजूला आधी आपण एक स्टिच मारून घेऊयात. स्टिच मारताना एक अर्धा इंचाचं अंतर सोडून आपण अशा पद्धतीने एक स्टिच करायचे. मोठी टीप इथे आपण मारणार आहोत. हे पहा, टीप मारल्यानंतर हे असं असं दिसेल. तर आपण हे पूर्ण ओपन करतोय. हे बघा, अशा पद्धतीने ओपन करायचंय आणि ओपन केल्यानंतर हा जो पोर्शन आहे, तर तिथे पण बघा आपण हे असं ओपन करायचंय. तर ही पूर्ण बाजू आपण अशी स्प्लिट करून घेऊयात आणि याच्यावरती आपल्याला झिप ठेवायची आहे. मी तुम्हाला दाखवते कशी झिप वापरायची आहे. तर झिपचा जो ओपनिंग भाग आहे तो याच्यावरती असा प्लेस करायचा आहे आणि आपल्याला संपूर्ण स्टिच करून घ्यायचंय. दोन्हीही साइडने आपण असं स्टिच करतोय त्या झिपच्या दोन्हीही बाजूने. तर हे पहा, असं दिसते. अशी ही झिप फिट झालेली आहे. तर जे मगाशी आपण जी मोठी टीप मारली होती, तर ती आता आपल्याला इथे पुसून काढायची आहे. त्याआधी आपण बाकीचा सर्व पोर्शन आता आपण शिवून घेऊयात. दोन्हीही पीस आता एकमेकांवरती ठेवून आपण असं एकमेकांशी जुळवतोय ते आणि सगळीकडून आपण अर्धा इंचाचं अंतर सोडून स्टिच मारून घेऊयात. आता याला आपण असं उलट करूयात, म्हणजे जी सरळ बाजू आहे ती वरती येईल आणि झिप वरती आलेली जी स्टिच होती ती पण आपण उसून घेतलेली. तर हे पहा, अशा पद्धतीचं हे दिसतंय आणि आता आपण याच्यामध्ये कुशन फिल करून घेऊयात. आणि हा आहे आपला आता हा फायनल रिझल्ट. तर बघा, हे अशा पद्धतीची कुशन आपली आता रेडी झालेली आहे. याचा आतला जो घेर आहे तो देखील व्यवस्थित झालेला आहे आणि तुम्हाला जशी टम्म फुगलेली हवी तशा पद्धतीचं तुम्ही याच्यामध्ये कुशन भरू शकता. कमी भरायचं तर कमी भरू शकता, जास्त भरायचं तर जास्त भरू शकता. हे पहा, साइडने मी थोडंसं निमुळतच ठेवलेलं आहे कारण मला तसं कम्फर्टेबल वाटतं. तुम्हाला जर इथे ब्रॉडनेस हवा असेल तर जे मगाशी आपण 9 इंचाचं घेतलं होतं त्याच्याऐवजी तुम्ही सेम 12 इंचापर्यंत ठेवू शकता. तर ही आपली फीडिंग पिलो रेडी आहे यूज करण्यासाठी. ही खूप कम्फर्टेबल असते आणि एकदम इझिली घरीच बनवताही येते. ही पहा, मी आता यूज करून दाखवतेय तुम्हाला. हे बघा, खूप छान अशी ही कम्फर्टेबल बसते. पोटाचा घेरही याच्यामध्ये व्यवस्थित कव्हर होतो आणि ही खूप मल्टी यूज म्हणून पण पिलो वापरता येते. ही स्टडी करण्यासाठीही वापरता येते, रीडिंगसाठीही वापरता येते. खूप कम्फर्टेबल अशी ही फीडिंग पिलो आहे. थँक यू फॉर वॉचिंग. बाय.